कपिल सिब्बल यांनी पूर्ण सुनावणी अशा पॉइंटवर आणून ठेवली आहे की जिथे एकनाथ शिंदे आणि महाशक्ती मिळूनही काहीच करू शकत नाही। सुप्रीम कोर्टाला काही जरी झालं तरी एकांगी निर्णय देताच येणार नाहीये। परिच्छेद 15 नुसार असो किंवा कलम 29 अ नुसार असो किंवा 1999 च्या घटनेचा दाखला द्या किंवा मग 2018 ची घटना तुम्ही गृहीतही धरू नका। कपिल सिब्बलांनी या आणि त्या म्हणजे दोन्ही हातांनी अशा पद्धतीचा युक्तिवाद केलाय की एका नाण्याची दुसरी बाजू काय आहे इथपर्यंत सुद्धा सुप्रीम कोर्टाला विचार करावाच लागणार आहे। एखाद्या आयएस व्यक्तीच्या बरोबरीची कपिल सिब्बल ही व्यक्ती आहे आणि त्यामुळे कपिल सिब्बलांनी सुप्रीम कोर्टातील युक्तिवाद सध्या त्या पॉइंटवर आणून ठेवला आहे की जिथे एकनाथ शिंदेंवर सगळे पासे पलटू शकतात। ही ती सुनावणी आहे की या सुनावणीतून जर एका प्रकारे एक घाव आणि दोन तुकडे झाले नाही तर मात्र इथून पुढच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी बसणार आहे। कपिल सिब्बलांकडे ठाकरेंच्या केसमध्ये असा एक टार्गेटेड पॉइंट आहे की ज्या जीवावर गेल्या 4 वर्षांपासून कपिल सिब्बल या सुनावणीपासून मागे हटत नाही। नाहीतर विचार करा, शरद पवारांच्या तोंडून किंवा त्यांच्या आमदार मंत्र्यांच्या तोंडून तुम्ही ऐकलं का की कोर्टात सुनावणी होणार आहे किंवा मोठ्या नेत्याच्या तोंडून ऐकलं का सुनावणीत घडेल आम्ही पक्ष ताब्यात घेऊ? त्यांच्या तोंडातून हे शब्दही निघत नाही। मात्र ठाकरे आजही सुप्रीम कोर्ट आणि कपिल सिब्बल यांच्या भरवशावर गेल्या 4 वर्षांपासून तारीख पे तारीख घेऊन का होईना मात्र या सुनावणीमध्ये तग धरू नये, कारण ते काही महत्त्वाचे पॉइंट्स आज त्यावरच आपण बोलणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं तेही तुमच्या लक्षात येईल आणि एकनाथ शिंदेंचे प्रवक्ते नेते अचानक का बोलायला लागलेत, एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारी का वाढल्यात, मीडिया ट्रायलमध्ये एकनाथ शिंदे मागे पडतायत म्हणून एकनाथ शिंदेंचे लोक बोलतायत का आणि याचा सुनावणीवरही कसा परिणाम होणार आहे याचंच विश्लेषण करणारा आजचा हा व्हिडिओ। याआधी कधीही निवडणूक आयोग इतका एक्सपोज झाला नव्हता तेवढा आज कपिल सिब्बलांनी केला। सर्व नियम घटनात्मक तरतुदींना हरताळ फासत मनमानी पद्धतीने अक्षरशः ठाकरेंकडून कशा पद्धतीने आयोगाने पक्ष आणि चिन्ह काढून शिंदेंना दिलं याची शब्दशः कपिल सिब्बलांनी चिरफाड केली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने सत्तेच्या आणि बहुमताच्या बळावर शिंदे गटाच्या झोळीत धनुष्यबाण आणि शिवसेना नाव टाकून जो एकतर्फी निर्णय दिला होता त्या निर्णयाच्या चिंधड्या उडवण्याचं काम कपिल सिब्बलांनी केलंय। आपल्या धारदार आक्रमक आणि रोखठोक युक्तिवादाने सिब्बल यांनी केवळ शिंदे गटालाच उघडं पाडलं नाही तर स्वायत्ततेचा बुरखा पांघरलेल्या निवडणूक आयोगाला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्यांचं राजकारण कोर्टासमोर मांडलंय। निवडणूक आयोगाच्या या निष्पक्षतेवरती देश विश्वास ठेवतो त्याच आयोगाच्या पक्षपाती आणि कायदेबाह्य भूमिकेच्या मुळावरच सिब्बल यांनी घाव घातला, ज्यानं संपूर्ण देशाचे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळ हादरून गेलंय। सिब्बल यांनी कोणत्या 5 मुद्द्यांनी निवडणूक आयोगाला सळो की पळो करून सोडलंय ते समजून घ्या। 1. उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद कायदेशीरदृष्ट्या अत्यंत आक्रमक आणि प्रभावी ठरलाय। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती बागची आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर सिब्बल यांनी तब्बल 1.5 तास निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरती, कार्यपद्धतीवरती आणि निर्णयाच्या मूळ पायावरच घणाघाती प्रश्न उपस्थित केलेत। कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा मुख्य आधार असलेल्या बहुमत या निकषावरच थेट घाला घातलाय। संविधानाच्या 10व्या परिशिष्टाचा हवाला देत त्यांनी स्पष्ट केलंय की फूट पडली ती केवळ विधिमंडळ पक्षात पडली, मूळ राजकीय पक्षात नाही। निवडणूक आयोगानं आमदार आणि खासदारांच्या संख्येवरून शिंदे गटाला खरी शिवसेना मानलं, परंतु सिब्बल यांनी कोर्टाला पटवून दिलंय की लोकप्रतिनिधींनी पक्षाच्या विरोधात एकत्र येऊन बैठका घेत सुरत गुवाहाटी जाणं हा पूर्वनियोजित कट होता। तो राजकीय पक्षात फूट पडल्याचा पुरावा होऊ शकत नाही। जर केवळ आमदारांच्या संख्येवरून पक्ष ठरू लागला तर लोकशाहीत कोणतीही संघटना सुरक्षित राहणार नाही। 2. सिब्बलांच्या युक्तिवादातील हा सर्वात प्रभावी आणि कोंडीत पकडणारा मुद्दा होता की शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर शिवसेनेची 2018 ची पक्ष घटना लोकशाही विरोधी आणि एकाधिकारशाही असल्याचा दावा केला। न्यायाधीशांसमोर थेट सवाल केला की शिंदे ज्या पक्ष घटनेच्या आधारे आमदार झाले त्या आधारे ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री झाले, अचानक बंडखोरी केल्यानंतर तीच घटना त्यांना घटनाबाह्य वाटू लागली, अवैध वाटू लागली, तर त्या घटनेनुसार मिळालेलं त्यांचं मंत्रिपद आणि सर्व राजकीय लाभही लोकशाही विरोधी ठरतात। हा मुद्दा मांडून सिब्बल यांनी शिंदे गटाच्या दाव्यातील नैतिक आणि कायदेशीर विसंगती उघडी पाडली। 3. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाची रचना लोकशाहीवादी नाही हे कारण पुढे करत ठाकरे गटाचा दावा फेटाळला होता। सिब्बलांनी आयोगाच्या याच अधिकाराला थेट आव्हान दिलंय।
सिब्बल यांनी स्पष्ट शब्दात न्यायालयात मांडले की पक्षाची घटना लोकशाहीवादी आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकारच मुळात निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही. निवडणूक आयोगाचं काम फक्त प्रतिस्पर्धी गटांपैकी कोणता गट मूळ पक्षाचं प्रतिनिधित्व करतो हे पाहणं. एखादा पक्ष अंतर्गत नियुक्त्या कशा करतो हे ठरवणं त्या पक्षाच्या स्वायत्ततेचा भाग आहे. आयोगानं स्वतःच्या कक्षेबाहेर जाऊन निर्णय दिल्याचा आरोप त्यांनी केलाय. चौथा मुद्दा म्हणजे शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शिंदेंनी स्वतःला शिवसेनेचा मुख्य नेता घोषित केलं. सिब्बलांनी शिवसेनेची मूळ नियमावली कोर्टासमोर ठेवत दाखवून दिलं की शिवसेनेच्या मूळ पक्ष घटनेत मुख्य नेता असं कोणतं पदच अस्तित्वात नाहीये. बाळासाहेब ठाकरेंनंतर राष्ट्रीय कार्यकारिणीने उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून निवडलं होतं. संघटनात्मक स्तरावर त्यांच्याकडे पूर्ण बहुमत होतं. त्यामुळे घटनेत नसलेलं पद स्वतःहून तयार करून घेणं आणि त्या आधारे पक्षावर हक्क सांगणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे. हा मुद्दा त्यांनी अत्यंत ठामपणे मांडला. पाचवा मुद्दा, निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन्ह देताना समाजवादी पक्ष आणि इतर खटल्यांचा आधार घेतला होता. सिब्बल यांनी या दाखल्यांमधील फरक न्यायालयाला समजावून सांगितला. सिब्बल यांनी निदर्शनास आणून दिलं की ज्या जुन्या प्रकरणांचा हवाला आयोगानं दिलाय त्यामध्ये प्रथम मूळ राजकीय पक्षात उभी फूट पडली होती आणि त्यानंतर विधिमंडळ पक्षात त्याचे पडसाद उमटले होते. परंतु शिवसेनेच्या बाबतीत राजकीय पक्ष ठाकरे यांच्यासोबत स्थिर होता. केवळ विधिमंडळातील आमदारांचा एक गट फुटला आणि तोही एकाच वेळी फुटला असं नाही. टप्प्याटप्प्याने ठाकरेंचे आमदार शिंदेंसोबत गेलेत. त्यामुळे आयोगाचा हा निष्कर्षच अर्थहीन ठरतो. सिब्बल यांच्या या युक्तिवादानं या खटल्याला केवळ एक प्रादेशिक पक्षाच्या चिन्हाची लढाई न ठेवता भारतीय लोकशाही आणि बहुपक्षीय व्यवस्थेच्या अस्तित्वाची लढाई बनवलं आहे. निवडणूक आयोगानं लोकप्रतिनिधींच्या तात्पुरत्या बहुमताला संघटनात्मक बहुमतापेक्षा वरचढ मानण्याची जी घाई केली ती भविष्यात देशातील कोणत्याही प्रादेशिक पक्षाला पैशांच्या किंवा सत्तेच्या जोरावर हायजॅक करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. थोडक्यात सांगायचं तर सिब्बल यांनी अत्यंत चतुरपणे आणि आक्रमकपणे कायद्याच्या तांत्रिक मुद्द्यांचा वापर करून निवडणूक आयोगाच्या भूमिकेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. त्यांनी मांडलेले मुद्दे केवळ ठाकरे गटाला दिलासा देणारे नाही तर भारताच्या घटनात्मक इतिहासात निवडणूक आयोगाच्या अमर्याद अधिकारांना व्यसन घालणारे ठरू शकतात. आता सर्वोच्च न्यायालय राजकीय पक्ष विरुद्ध विधिमंडळ पक्ष या संघर्षावर काय ऐतिहासिक निर्णय देणार या निकालाकडे लक्ष आहे. मात्र कपिल सिब्बलांनी त्यांच्याकडचे काही पॉइंट राखून ठेवलेत. कपिल सिब्बलांच्या हाती काही हुकमी पत्ते आहेत जे वेळेनुसार ते बाहेर पाडतायत. गेल्या 4 वर्षांच्या सुनावणीत एकनाथ शिंदेंच्या वकिलांनी ज्या ज्या मुद्द्यांमध्ये ठाकरे गटाला घेरलं होतं त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन कपिल सिब्बल सध्या मैदानात आहे. मग आमदार अपात्रता निर्णय असो, निवडणूक आयोगानं धनुष्यबाण आणि पक्ष या दोन गोष्टी एकांगी कशा पद्धतीने शिंदे गटाला दिल्या आणि त्या त्यांच्या अधिकार क्षेत्रातच नव्हत्या या मुद्द्यावरती डिबेट करणं असू द्यात किंवा मग शिवसेनेची घटना असू द्या, या तिन्ही गोष्टींचा अभ्यास करून कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाची बाजू मांडतायत. जसं मी म्हटलं की फुटलेला पक्ष तर शरद पवारांचाही आहे. मात्र शरद पवार आपल्याला पक्ष मिळावा किंवा मिळाला पाहिजे यावर कधी कुठलंही स्टेटमेंट देत नाही. पण ठाकरे देत आहेत. अर्थ त्यांची बाजू अजूनही मजबूत आहे. कपिल सिब्बल ज्यांना माहिती आहे त्याच लोकांसाठी की UPSC पास झालेली व्यक्ती आहे. कपिल सिब्बल कायदे मंत्री राहिलेले आहेत. सिब्बलांकडे कायद्याचा, घटनेचा, प्रत्येक कलमाचा इतका अभ्यास आहे की त्या जोरावरती एकनाथ शिंदे आणि महाशक्ती सुप्रीम कोर्टामध्ये बऱ्याच मुद्द्यांमध्ये अडकली आहे. आणि त्यामुळे जर कधी कपिल सिब्बलांचा तो डाव बसलाच, कपिल सिब्बल त्या पॉइंटवर येऊन जर शिंदेंना त्यांनी अडकवलंच तर आत्तापर्यंत शिंदेंच्या केलेल्या सगळ्या निर्णयांवर जवळपास पाणी फिरणार. तुम्ही कसं पाहता? या सगळ्या सुनावणीबाबत तुम्हाला काय वाटतंय? लवकरात लवकर निर्णय येणं अपेक्षित आहे. तारीख पे तारीख कितीही काळ पडली तरी या प्रकरणाचा निकाल द्यावाच लागणार आहे. अनेक लोक मला कमेंट सेक्शनमध्ये म्हणतात की एखाद्या शेंबड्या पोराला विचारलं तरी तो सांगेल की शिवसेना हा पक्ष कुणाचा आहे. मात्र आपलंच खरं किंवा आपलंच सत्य जे आहे ते पटवून देण्यासाठी तारखांवर तारखा पडतायत. याबाबत एका गटाची सहानुभूती आजही ठाकरेंच्या बाजूने झुकली आहे हे मान्य करावं लागेल. जय महाराष्ट्र.